देशिंग तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा बळी. डॉक्टर नसल्याने चिमुकलीच्या जीवाशी खेळ. प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त नावालाच. देशिंग तालुका कवठेमहांकाळ. आज दुपारी 12:30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र देशिंगपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर टेलिफोन ऑफिससमोर एक भयानक अपघात घडला. मोटरसायकलने एका लहान मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुलीच्या पोटात फुटरेस घुसून तिची आतडी बाहेर आली. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या चिमुकलीला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र देशिंग येथे नेण्यात आले. मात्र तिथे ना डॉक्टर ना ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. आरोग्य सेविकांनी स्पष्टपणे सांगितले की आज येथे डॉक्टर नाहीत, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर देखील उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही निवासी स्टाफ राहत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. या प्रकरणी सुरेश भोसले, सिटीजन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सांगली यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ यांच्याशी तात्काळ संपर्क साधला आणि संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान मनोज सदामते यांनी माणुसकी दाखवत स्वतःच्या वाहनातून त्या मुलीला मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप आणि दत्तात्रय डुबुले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देशिंग येथे प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा फक्त आरोग्य सेविका उपस्थित, इतर कोणताही कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले. जर अपघातग्रस्त रुग्णालाच वेळेवर उपचार मिळत नसतील तर अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा उपयोग काय? हा निष्काळजीपणा नाही, ही गुन्हेगारी बेपर्वाई आहे.